नमस्कार बाळांनो, इंजिनिअरिंगची ऍडमिशन प्रोसेस अखेर संपलेली आहे. म्हणणार आता आम्ही लय नाचणार, कारण 2-1 महिने ऍडमिशनची प्रोसेस चालू झाली. ऑफिशियली ऍडमिशनची प्रोसेस संपलेली नाही, आणखीन स्पॉट राऊंड आहे. आपण त्याला इन्स्टिट्यूशनल राऊंड म्हणतो. पण यावर्षी जागा इन्स्टिट्यूशन स्पॉट राऊंडला थोड्या कमी राहतील, कारण दरवर्षी एनआयटी आयआयटी चे विद्यार्थी काय शेवटपर्यंत पुढे ढकलत जायचे सीट आणि लास्टला कॅन्सल करायचे. पण ऑब्व्हियसली यावर्षी एनआयटी आयआयटीचे ऍडमिशन संपलेलीच आहेत आणि मग त्यामुळे ती मुलं कमी राहिलेत. तरी ज्यांना अजून अपेक्षा आहे, गव्हर्नमेंट कॉलेजला जाणार असाल स्पॉटला जावा. प्रायव्हेट कॉलेजांमध्ये खूप कमी प्रामाणिक चान्स आहे की तिथं तुम्हाला प्रामाणिकपणे सीट दिली जाईल. प्लस स्कॉलरशिप तर नाहीच आहेत, बऱ्याच जणांना नाही आहेत. ज्या काय थोड्याशा कास्ट राहतात त्याच्यामध्ये इन्कमची अट म्हणजे आहे, त्यामुळे तुम्ही तो विचार करून घ्या. आता ऍडमिशनला जातोय तर पुढचे 3 दिवस आहेत. मग ज्यांनी फर्स्ट राऊंड पासून काही विद्यार्थ्यांनी सीट कॅरी केले, काही जणांना आता अलॉट झाली फोर्थ राऊंडला, काही जणांना झाली नाही, बेटरमेंटच झालं नाही, जी जुनी सीट आहे ती मिळाली. कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला पुढच्या 3 दिवसांमध्ये कॉलेजला जाऊन ऍडमिशन घ्यायचं आहे. काही जरी झालं तर तुम्हाला जावंच लागणार आहे. काही जण म्हणतात सर सण सुरू आहे, मग तो झाल्यावर जाऊ का, आम्ही कॉलेजमध्ये फोन करू का, फोन करून सांगू का, होईल का, कुणाला तरी पाठवू का. असं काहीही होणार नाहीये. तुम्हाला 3 दिवसांमध्ये पुढच्या जावंच लागेल. काही आता प्रॉब्लेम आहेत, काही म्हणतात सर आम्ही 500-600 किलोमीटर लांब गेलोय. कॉलेज तुम्हाला हवं होतं म्हणून तुम्ही टाकलेत, काही करा, उद्याच निघा. कारण जर का लास्टच्या डेला तुम्ही जर तिथं वेळेवर पोहोचला नाही तर प्रॉब्लेम क्रिएट होतात, ऍडमिशन मिळणार नाहीये. ओके, तर आता कॉलेजला गेल्यानंतर कोणत्या गोष्टी पाहायच्या आहेत, काय नेमकी प्रोसेस करायची आहे, हॉस्टेल मेस ह्या बऱ्याच अडचणी विद्यार्थ्यांच्या समोर आहेत. तर आता थोडंसं सिंपल एक व्हिडिओ पहिला की ऍडमिशनला तुम्ही चाललाय, ऍडमिशनला गेल्यानंतर पहिला प्रोसेस काय असेल हे पाहता येईल. प्रोसेस मध्ये गेल्यानंतर तुमचे डॉक्युमेंटेशन, जे काय व्हेरिफिकेशन करते तुम्ही डॉक्युमेंट्स जमा केले होते, म्हणजे स्कॅन जमा केले होते, ओरिजिनल दाखवले, झेरॉक्सचे सेट पण असतील. तुम्हाला आता 4 सेट लागणार आहेत. तुम्ही ऍडमिशनला चाललाय, 4 सेट्स घेऊन जायचे आहेत. झेरॉक्स करून 4 सेट बनवा. ट्रू कॉपी असेल तर ठीक, नसेल तर तिथं जाऊन तुम्हाला ते देतील, किंवा सेल्फ अटेस्टेड पण चालतात, म्हणजे स्वतःहून साईन केलेले काय अडचण नाहीये. सो सगळं डॉक्युमेंटेशन क्लिअर. इथं अजून काही विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम आहे की सर आमचं अजून व्हॅलिडिटी आलेली नाहीये. मराठा कास्ट किंवा ओबीसीच्या ज्या कास्ट येतात, म्हणजे ज्या कुणबीच्या रिलेटेड आहेत मराठ्यांमधल्या, त्यांना 6 महिन्यांची मुदत दिलेली आहे वाढवून. बाकीच्या सगळ्या कास्टना डॉक्युमेंट सबमिट करायला लागेल. लास्ट डे दिलेले, लास्ट डेच्या बरोबर शेवटच्या तासामध्ये तुम्ही सबमिट केलं तरी चालते. जर नसेल तर ऍडमिशन कॅन्सल होणार. त्यांच्यासाठी अजून कुठलाही जीआर निघालेला नाहीये की त्यांना एक्सटेन्शन मिळालेल्याचं. सो तुम्हाला सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी बरोबर लागेल. ज्यांनी टोकनवर व्हेरिफिकेशन केलं होतं, म्हणजे नॉन क्रिमिलियरचं होतं, किंवा काही जणांनी कास्ट व्हॅलिडिटीचं टोकन दिले, आता त्यांच्याकडे जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आले त्यांनी ती घेऊन जावा, तिथं सबमिट होतील. ठीक आहे, हे ऍडमिशन प्रोसेस डॉक्युमेंटेशनची आहे. त्याच्यानंतर आला प्रश्न फीचा, की फी साठी बऱ्याच पालकांकडे प्रॉब्लेम आहे की सर आमच्याकडे कम्प्लीट फी भरण्यासाठी पैसे नाही आहेत, काय करू. ज्यांच्याकडे कम्प्लीट फी, आता कम्प्लीट फी म्हणजे काय, तुमच्या कास्टनुसार जे काय फी बसते ते. समजा मुलींना ट्युशन फी माफ केली, डेव्हलपमेंट फी आणि बाकीच्या फी जे असतात. ओबीसी समजा मुलांमध्ये आहे किंवा एससीबीसी मुलांमध्ये, तर त्यांना 50% फी आहे. ती सगळी फी भरता येत असेल तर तुम्ही भरून टाका, काय प्रॉब्लेम नाही. कम्प्लीट फी भरून ऍडमिशन घ्या. ज्यांच्याकडे फीचा प्रॉब्लेम आहे त्यांनी एज्युकेशन लोन साठी जायचं. एज्युकेशन लोनचा व्हिडिओ मी पुढच्या 2-4 दिवसांमध्ये बनवून तुम्हाला देतोय, कारण 2-3 दिवसांमध्ये ऍडमिशनच करा आणि देन पुढच्या सोमवारपासून पटकन कॉलेजेस सुरू होतील. काही कॉलेजेस सुरू झाले, कमी झाले, पण मॅक्सिमम अनंत चतुर्थीनंतर कॉलेजेस सुरू होणारच आहेत. सो एज्युकेशन लोन साठी जाण्यासाठी तुम्ही त्या कॉलेजचे 10 ते 20 हजार रुपये भरू शकता. म्हणणार की आमचं कोण ऐकत नाही तिथं. सिंपल, जे इन्चार्ज असतात कॉलेजचे, काही ठिकाणी डायरेक्टर इन्चार्ज असतात, काही ठिकाणी प्रिन्सिपल असतात, किंवा काही ठिकाणी एक मॅनेजमेंटनं एक माणूस बसवलेला असतो. त्यांच्याकडे जावा, तुमची परिस्थिती सांगा, पैसे नाहीच आहेत रडा तिथं. काय माहित नाही, कुठल्याही पद्धतीने कन्सेशन, असा रूल नाही आहे की सगळीच फी भरायला लागते. गव्हर्नमेंटवाली ऐकत नाहीत, मग तिथं डायरेक्टर असतात त्यांना भेटा. प्रायव्हेटवाली काही कॉलेजेस मस्तीवाली आहेत, मग तिथं नाही झालं तर मग तिथं ऑप्शन्स नाही. पण बऱ्यापैकी कॉलेजेस कोऑपरेट करतात. मग तिथं 10-20 हजार रुपये भरा, त्यांना काय सांगा की आम्ही एज्युकेशन लोनला चाललोय. पहिला 10-20 हजार भरून ऍडमिशन घ्या. त्यांच्याकडून तुम्हाला एक पूर्ण एस्टिमेशन मिळतं
त्याच्यामध्ये काय तुम्ही कॉलेजची फी, हॉस्टेल, मेस, आता समजा तुम्ही बाहेर रूम करून राहणार आहात तर तिथला अंदाजे खर्च तुम्हाला माहित असतोय, त्याचं एस्टिमेशन, कॉलेजचं बजेट, लॅपटॉप पाहिजे असेल लॅपटॉप, जेवढा होतोय तेवढा खर्च त्याच्यामध्ये करा आणि ऍप्लिकेशन लोनसाठी द्यायचं. ठीक आहे, तुम्हाला देतील. ज्यांच्याकडे फी नाही ना, खूप मोठं टेन्शन येत आहे, सिंपल कॉलेजला जायच्या अगोदर फोन करायचा. तुम्हाला फोनवर ते मदत करतील नाही करतील असं नाही. आता राऊंड नाही आहेत की पुढे तुम्हाला मी स्पॉटला जातो, स्पॉटला वगैरे जाण्याचा विचारच करू नका. ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांनी जावा, क्लिअर सांगतोय. आणखीन ज्यांना बाबा पैशांचा फरक नाही पडत, मला बेस्ट कॉलेज मिळते, वालचंद, सीओपी, विजेट आहे, ह्याच्यासाठी थांबला असेल तर ठीक आहे, पैसे गेले तर जाऊ देत, कारण ही कॉलेजच बेस्ट आहेत. कारण वर्षभराचा जो पॅकेज असणार ना लास्ट इयरला, ह्या 4 वर्षांच्या खर्चांपेक्षा ते जास्त असतं, त्यामुळे ती कॉलेज तुम्हाला फायद्याची ठरते. सो पुन्हा डॉक्युमेंटेशन क्लिअर असावं, 4 सेट घेऊन जावा. फी कंप्लीट भरायची असेल मग तुमच्या कासला येते ती भरून घ्या. एज्युकेशन लोन जे काय असतं, एज्युकेशन लोन साठी तिथं सांगा, डायरेक्टरांना भेटा. काही ठिकाणी मस्तीवाली असतील, लोक बोलणार नाहीत व्यवस्थित, तरी जे इन्चार्ज आहे तिथं जावा, काय करायचं ते का, कारण ती ही माणसंच आहेत, तुम्हाला देतील. कारण पैसे नाहीत म्हणून थांबवू नका, कारण जर 3 दिवस गेले तर तुमची सीट कॅन्सल होणार. ठीक आहे, ओके. पुढचा हा मेजर मोठा प्रॉब्लेम आता लोकांसमोर थांबतोय की हॉस्टेल आणि मेसचा, कारण हा खर्च ना कॉलेजच्या फी पेक्षा जास्त चाललाय. कारण आता शहरांमध्ये ना कॉलेज आणि मेस म्हटलं तर ते सगळं जवळपास असतं. तर इथं 2 ऑप्शन आहेत की गर्ल्स और बॉईज कशामध्ये आपण बसतो. ठीक आहे, मी म्हणे गर्ल्स असतील, परत सगळ्यात अगोदर कॉलेजचं हॉस्टेल बघा, कॉलेजचं हॉस्टेल गर्ल्स साठी. आता कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये काय असेल, जर तुम्हाला ते परवडत असेल तर, नसेल तर कॉलेजच्या बाहेर गर्ल्सचे हॉस्टेल असतात, रूम नाही म्हणत मी, हॉस्टेल असतात मुलींचे, ते बऱ्यापैकी स्वस्त असतात. कॉलेजांनी मी पाहतोय काही काही ठिकाणी महिन्याला 3 आणि 4 हजार रुपये ठेवलेत फक्त हॉस्टेलचे, मेसचे आणखीन जे एक्स्ट्रा आहे. मग जर त्यांना जे परवडत नसेल, कॉलेजचं हॉस्टेल मिळते, कॉलेजचं घ्या. जर कॉलेजच्या बाहेर हॉस्टेल असतात, स्वस्त असतात, तुम्हाला पैशांचा काय प्रॉब्लेम नाहीये. सॉरी, प्रॉब्लेम असेल वाटत असेल बाहेर राहा, बाहेर पण सेफ असतात. कॉलेजच्या जस्ट 2-3 मिनिटं, 5-1 मिनिटावरती असतात चालत, तिथं सगळ्या मुलींची हॉस्टेल असतात, ते पाहून घ्या. तुम्ही म्हणणार आता की आम्ही सर आम्हाला माहित नाही कसं मिळेल काय मिळेल, आम्ही खूप लांबून यायला लागलोय. ऍडमिशनला तर जाणार आहे, तिथं गेल्यानंतर तुम्हाला दिसेल ना, शोधा. असं थोडीच आहे की सगळीच मुलं किंवा मुली कॉलेजच्या हॉस्टेलला असतात, नाहीये. सो चला, एक दिवस जावा, तिथं ऍडमिशन साठी थांबताय, पाहिजे असेल तर एखादा दिवस राहा तिथंच कुठंतरी हॉटेलला वगैरे रूम करून, आसपासच्या सगळ्या गोष्टी चेक करा आणि तिथे चेक करते हॉस्टेल वगैरे पहा. ठीक आहे, पहिल्याशिवाय मिळणार नाही. त्या लोकलची मुलं खूप कमी असतील ना त्या कॉलेज, बऱ्यापैकी विद्यार्थी बाहेरूनच येणार आहेत. ठीक आहे, सो मुलींना कॉलेजचं हॉस्टेल किंवा कॉलेजच्या बाहेर जी हॉस्टेल असतात, हॉस्टेल लास्ट ठेवा मुलींना, ऍटलीस्ट फर्स्ट इयरला तरी. ठीक आहे, मुलांना काय, कॉलेज हॉस्टेलला राहणं असलं, कॉलेज हॉस्टेल, बाहेर जिकडं स्वस्त मिळते तिकडं मुलं राहतात, म्हणजे रूम घेऊन राहतात, सेपरेट हॉस्टेल्स असतात, फ्लॅट असतात. तिथेही तुमच्या गावांमधली असतील मुलं, कुठूनही गेला असं समजा तुम्ही एका जात असाल तर तिथे जावा, तुम्हाला सगळी भेटतील. हे फिक्स आहे, कारण बाहेर राहिल्यामुळे बऱ्यापैकी स्वस्त येतो. मेसेज मध्ये मला कळालं की बाबा मुलांच्याकडे पैसेच नाहीत, कारण राहण्याचे खाण्याचे 1 लाखांपासून 1.5 लाखांपर्यंत चाललेत. मग ते म्हणतात सर आमच्या फी पेक्षा हे डबल राहणं खाणं आहे. मग त्याच्यासाठी हा ऑप्शन आहे. तुम्हाला कॉलेजचं हॉस्टेल परवडतंय, चालतंय, बिंदास्त घ्या. नसेल, बाहेरच्या रूम वगैरे आहेत, तुम्हाला जरी माहित नसेल तरी मी जावा म्हणतोय. मुलांनी रूम करून, बरेच ऑलमोस्ट मोर दॅन 50% स्टुडंट्स हे बाहेर रूम करून राहतात, कारण स्वस्त जात आहे. मेसचा घोळ सांगतो, आता तुम्हाला ना आईची आठवण पुढचे 4 वर्ष येणारच, कारण काय लाडान वाढवलेलं आईनं, की एखादी भाजी खात नसाल तर माझा भाग ही भाजी खात नाही, तर माझ्या बाळासाठी वेगळी भाजी करतो, त्याला हे आवडते मी ते करतो. आता मेस मध्ये हे आम्ही तर असं तरंगणारे बघितल्यात, असं पाणी आणि वर्ण तरंगणारी भाजी. त्यामुळे आयुष्यात तुम्हाला आईचं महत्व आता कळणार आणि त्या जेवणाची किंमत. आता नाटक काय चालत नाही. त्यामुळे हे मेस आहे ना, मेस एकदा महिन्याची लावा, कारण काय मुलं 6-6 महिन्यांचे, वर्षाचे मेसचे पैसे देतात आणि जेवण त्यांना ते आवडत नाही, विनाकारण दुसरी मेस लावतात, पैसे वाया जातात आणि ते पैसे परत देत नाहीत, हे पण सांगतो, कारण तुम्ही त्यांच्याकडे परत येणारच नाहीये ना, मग ते कशाला परत देतील पैसे तुम्हाला. आणि ते लोकलचे लोक आहेत, तुम्ही भांडू वगैरे नाही शकत. सो सिंपल सांगा, नसेल महिन्याचे त्याचे आठवड्याचे पैसे द्या, आठवडाभर किंवा 2-4 दिवस आम्ही खाऊन पाहणार आहे आणि मग पुढे ठरवणार आहे. रोज नसेल, रोज एका मेसला जावा आसपासच्या,
4-5 मेसला जावा. आता कुणाच्या सांगण्यावरून ठरवण्यापेक्षा ना स्वतः 4-5 दिवस प्रत्येक मेसला खावा. डेली 50-100 रुपये जे काय ताटाला असतील ते द्या. तुम्हाला जी आवडेल ती मेस कंटिन्यू करा. कारण हा सगळ्यात मोठा पॉईंट येतो बाहेर राहणाऱ्या विद्यार्थ्यांचा. काय बाबा म्हणणार काय खातोय ते कळतच नाही आम्हाला. कारण 4 वर्ष जेवण व्यवस्थित असेल, पोट व्यवस्थित असेल तर पुढे अभ्यास, कॉलेज आणि ह्या सगळ्या. ठीक आहे. सो हॉस्टेलचे वगैरे पैशांचं बजेट बसत नाहीये तर त्या गोष्टी पहा. हे सगळं बजेट एज्युकेशन लोन मध्ये पण टाकू शकताय तुम्ही. कॉलेजचा कॅम्पस एखादा दिवस पाहिजे तिथं राहा. आता 3-4 महिने निवांत घरातच पडलाय सीईटी झाल्यापासून. तो सर म्हणणार हो आनंद चतुर्थीपर्यंत येताय की परत घरात, नाचायचंच आहे ना. मग तोपर्यंत एखादा दिवस तिथं राहा. आसपासचं कल्चर बघा, कुठं मेस लावू शकताय, कुठं रूम घेऊ शकताय. सगळंच कॉलेजच्या आतमध्ये घेणार असेल तर ठीक आहे, तुमची इच्छा आहे. मग एका कॉलेज बघा, सगळ्या गोष्टी चेक करा. आणि तिथं तुम्हाला आवडणार नाहीत गोष्टी हे पण सांगतो. पहिल्यांदा जाणार असाल एखाद्या कॉलेजमध्ये, एखाद्या शहरामध्ये, तर तिथं तुम्हाला मनासारखं वाटणार नाहीये. पुन्हा सर मेसेज करतो, मला गमना झालंय, लय आठवण आली आईची, पप्पाची. नको नको, जी लोकांची कधीच आठवत नव्हती ती बी आठवायला लागल्यात म्हणणार सर. हा, मग त्यामुळे सिंपल आहे. जस्ट गोष्टी ह्या काळजी घ्या. जाताना सगळा संसार घेऊन जाऊ नका. उद्या ऍडमिशनला चाललाय, 4 बॅग तुमच्याकडे, 2 बॅग पप्पाकडं, गादी भावाकडं, असं घेऊन काय जाऊ नका. ऍडमिशन करा, शांतपणे रिटर्न या, सगळ्या गोष्टी पाहून घ्या आणि देन परत एकदा तुम्ही ज्यावेळी ऍडमिशनला जाणार आहे त्यावेळी सगळं तुमचं लगेज, बॅग जे काय आहे ते घ्या. पुस्तकं, वह्या वगैरे तिथं जाऊन मिळणार आहेत तुम्हाला. ती इथनं घेऊन जाऊ नका गावाकडं, विनाकारणाचं ओझं होणार ते. ठीक आहे. चला, बेस्ट ऑफ लक अँड बेस्ट ऑफ वर्क.